आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पीएमपी बस चालकांनी सिग्नल तोडल्यास बसणार 1200 रुपये दंड। 2 दिवसात 2 चालकांवर कारवाई। पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचं प्रमाण वाढलंय। बस चालवताना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आले असून आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास चालकांना 1200 रुपये दंड भरावा लागणार असून निलंबनाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे। पीएमपी कडून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बस सेवा पुरवली जाते। त्यामध्ये पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसवरील चालक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नसल्याबद्दल प्रशासनाला वारंवार तक्रारी व सूचना प्राप्त होत आहेत। या तक्रारीमध्ये प्रामुख्याने बस चालवताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, धूम्रपान करणे, मार्ग बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचं पालन न करणे, सिग्नल तोडणे या तक्रारींचा समावेश आहे। चालक वाहकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होण्याच्या तक्रारीचा वापर करून वाहतुकीच्या नियमांचं पालन न करून धूम्रपान करणे अशा शिस्तीचं पालन करावे, भरधाव वेगाने बसेस चालवू नये अशा विविध प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता चालक आणि वाहक नियमांचं पालन करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी। इथं करा तक्रार। पीएमपी बसमध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी तसेच बसच्या अवस्थेबाबत, स्वच्छतेबाबत, चालक वाहकांच्या वर्तणुकीबाबत, सिग्नल तोडणे यांचं अन्य वाहतूक नियमांचं उल्लंघन बस चालकाकडून झाल्यास किंवा बस या सर्व तक्रारींचा पीएमपीनं उपलब्ध केलेल्या टोल फ्री क्रमांकावरती कराव्यात। याकरता 020 2 45 45 454 हा टोल फ्री क्रमांक आहे। तसेच ट्विटर, एक्स, इंस्टाग्राम, फेसबुक या पीएमपीच्या समाज माध्यमांवरही फोटो, व्हिडिओ, बस क्रमांक, पार्टीवरील मार्गाचे नाव, घटना घडलेल्या वेळेची माहिती देत तक्रार करावी असं आवाहन पीएमपी कडून करण्यात आलं आहे।